कधी कधी तिखट चटकदार खायचं मन होतं, त्यावेळेला तुम्ही अशी भरली वांगी करा मसालेदार. बघा किती एक सोडून तुम्ही 2 भाकरी खाल एवढी छान चटकदार वांगी होतात. आता ही मार्केटमधून अशी गावठी वांगी आणायची, तर एकतर तुम्ही पांढरी किंवा अशी वांगी काट्याची आणायची आहेत, ती पण अगदी बारीक अगदी मीडियम साईजची आणायची आहेत. आता सर्वात प्रथम त्या वांग्याची देठं काढली, 4 भाग करून घेतले, स्वच्छ पाण्याने धुतले आणि इथे एक प्रेशर कुकर घेतला. कुकरमध्ये बघा आता चाळणी माझी काही जात नाही आहे, मोठी आहे, त्यामुळे मी इथे किसणी ठेवलेली आहे. खाली पाणी टाकायचं, स्टँड ठेवायचा आणि त्यावर एक जर तुमच्याकडे जाळीची ताटली वगैरे छोटी असेल तर तीही ठेवू शकतं त्यावर. आता इथे मी किसणी ठेवली, किसणीवर ही वांगी व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे आणि ही वांगी आपल्याला कुकरला 5 मिनटं फक्त वाफवून घ्यायची आहे. कुकरची शिट्टी काढून ठेवायची. विदाऊट शिट्टीचा आपल्याला कुकर हाय फ्लेमवर 5 मिनटासाठी ठेवायचा आहे. वांगी चांगली वाफेपर्यंत बाकी प्रोसेस करून घेऊया. इथे खोबऱ्याचा छोटा तुकडा घेऊन मी त्याचे काप करून तेल टाकून व्यवस्थित असं भाजून घेतले. त्यानंतर आलं लसूण हेही भाजून घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचे आपल्याला इथे धणे घेतलेले आहेत. तर धणेसुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे खरपूस सोनेरी रंगावर. त्यानंतर पांढरे तीळ गावठी तीळ 2 चमचे घेतलेत आणि शेंगदाणे 2 चमचे. शेंगदाणे जास्त घालायचे नाही आहेत, फक्त 2 चमचे घालायचे आहेत. तर हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचे. थंड झाल्यानंतर मिक्सरला अगदी गरगरीत वाटून घ्यायचे. त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मसाले घालून घ्यायचे आहेत. धना पावडर हाफ टीस्पून, गोडा मसाला हाफ टीस्पून, लाल तिखट हाफ टीस्पून आणि चवीनुसार मीठ टाकायचं. मिक्सरला गरगरीत वाटून घ्यायचं आहे. अगदी असं पाट्यावर वाटल्यासारखं बघा गरगरीत वाटायचे. एवढं छान चटकदार असं हे मसाला वांगं होते ना, एकदा तुम्ही बनवून बघा. तुम्ही एक सोडून 2 भाकरी खाल आणि असंच वांग्याची भाजी बनवाल. तर आता बघा तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये अगदी गरगरीत वाटून घेतलं. वांगी चांगली वाफलेली आहेत, तर तीही मी काढून घेतली. थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हा व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे. अगदी दाबून अशी व्यवस्थित वांग्याचे 4 भाग करून घेतले. त्यामध्ये मसाला व्यवस्थित भरून घेतला. त्यानंतर कढई तापायला ठेवायची. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. जिरी मोहरी हाफ टीस्पून घालायची आणि कांदा अगदी बारीक चिरायचा मीडियम साईजचा, तोही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. त्यामध्ये आपण मसाले घालायचे आहे. हाफ टीस्पून हळद पावडर, हाफ टीस्पून लाल तिखट, हाफ टीस्पून गोडा मसाला आणि त्यासोबत गरम मसाला हाफ टीस्पून. मसाल्यांची क्वांटिटी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. छान असं हे परतून घ्यायचं तेलामध्ये आणि त्याच वाटण जे वाटलं होतं त्याच भांड्यात थोडं पाणी टाकून आपण बेताने पाणी घालायचं आहे आणि अगदी ग्रेव्ही मसालेदार चटकदार असं हे वांगं तयार होतं. एक सोडून तुम्ही 2 पोळ्या किंवा 2 भाकरी खाल बघा आणि एवढं छान चटकदार वांगं होतंय. तर बेताने पाणी घालून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं आणि 2 मिनटं फक्त वाफेवर शिजवायचं. एवढं छान चटकदार वांगं तयार होतं. त्यावर गार्निशिंग म्हणून तुम्ही थोडीशी कोथिंबीर टाकायची. अगदी बघा हॉटेलपेक्षाही भारी होतं. नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.